कौटुंबिक गैरसमज आणि किरकोळ वादातून रागाच्या भरात 1.5 वर्षाच्या चिमुकलीला सोबत घेऊन आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पतीचा व मुलीचा शोध घेऊन नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी त्यांचे प्राण वाचवले। गुरुवारी रात्री सिद्धार्थनगर परिसरात राहणारा ऋतिक दारूच्या नशेत घरी आला आणि पत्नी उशिरा आल्याने त्यांच्यात वाद झाला। रागाच्या भरात तो मुलीला खांद्यावर घेऊन आत्महत्येच्या उद्देशाने मध्यरात्री घराबाहेर पडला। घाबरलेली पत्नी रस्त्यावर पतीचा शोध घेत असताना गस्तीवर असलेल्या बीट मार्शल भूषण पेशणे व अतुल जाधव यांनी तिची चौकशी करून तत्काळ ठाणेदार रितेश अहेर यांना माहिती दिली। पोलिसांनी तातडीने 2 पथके तयार करून आउटर रिंग रोड परिसरात शोध मोहीम राबवली आणि मध्यरात्री 2:30 वाजता ऋतिकला मुलीसह सुरक्षित ताब्यात घेतले। पोलीस ठाण्यात दोन्ही पती पत्नीचे समुपदेशन करून त्यांचा गैरसमज दूर करत त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्यात आले, ज्यामुळे नागपूर पोलीस या कुटुंबासाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरले आहे। बेलतोडी बीट मार्शलचे बीट मार्शल भूषण आणि अतुल हे बीटमध्ये पेट्रोलिंग करत असताना बीटचे पंचिंग पॉईंट असे त्या पंचिंग पॉईंटजवळ त्यांना एक पती पत्नीच्या वादापासून 1.5 वर्षाची मुलगी घेऊन पती रागाच्या भरात आत्महत्या करण्यासाठी गेल्याचा त्या महिलेने सांगितलं होतं। त्यावरून बीट मार्शल यांनी तात्काळ जी गोष्टीची दखल घेतली आणि त्यांनी सतत 1 तास त्या एरियामध्ये अथक प्रयत्न केल्यानंतर त्यांना पती आणि मुलगी जी आहे सुरक्षितरित्या मिळाली। आता त्यांना रेस्क्यू करून त्यांचं समुपदेशन केलं आणि पत्नीच्या ताब्यात दिलेलं आहे। यामध्ये दोघं बेसिकली मजूर होते आणि बांधकामाच्या ठिकाणावर ते काम करत होते आणि त्यांचं त्याच्यामध्ये थोडासा वाद झाला होता आणि गैरसमजातून पती आत्महत्या करायला निघून गेला होता। तर हे बेलतोडीच्या पेट्रोलिंग पथकाने बीट मार्शलनी एक चांगल्या प्रकारची कारवाई केलेली आहे।